समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सदैव गोरगरिबांच्या हक्कांसाठी लढणारे प्रवृत्ती फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक आशिष माशिरकर यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रिंगणात जनतेद्वारा उतरवण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात आहे। अशातच चंद्रपूर विधानसभेच्या निवडणुकीवर मतदारांचे लक्षही लाभलेले आहे। सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे आशिष माशिरकर यांनी चंद्रपूर शहरातील जनतेच्या हितासाठी बरेचदा जन आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कार्य केले आहे। जनतेच्या हितासाठी लढणारे व्यक्तित्व म्हणून आशिष माशिरकर यांची चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ओळख आहे। बघा समाचार अब तक ची खास मुलाखत चंद्रपूर विधानसभेचे संभावित उमेदवार आशिष माशिरकर यांच्यासह। जर तुम्ही चंद्रपूरचे विधायक भावी आमदार बनले तर काय काय ध्येय उद्दिष्ट तुमचे राहील विकास कामांना करून? चंद्रपूरच्या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि विधानसभेमध्ये अगर मी विजयी झालोय तर प्रामुख्याने माझे विषय जे आहे की चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो। इथे माइन्स आहे, कोल माइन्स, त्याच्यानंतर पॉवर प्लांट आहे, सिमेंट प्लांट आहे, भरपूर असे कंपनीज आहेत। लॉयस्पिटल आहे। लॉयस्पिटल कंपनी आज पूर्ण इंडियामध्ये मेटलचे जे रॉ मटेरियल सप्लाय करतात। हे ती मोठी कंपनी माझ्या विधानसभेमध्ये आहे। तरी पण इथे आजपर्यंत लोकांना रोजगार मिळाला नाही। रोजगार ज्या पद्धतीने रोजगार पाहिजे त्या पद्धतीने रोजगार नाही। तर सगळ्यात पहिले मी रोजगाराच्या विषयी लोकांना रोजगार कसा मिळेल, जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा लागेल त्याच्या मी सगळ्यात पहिले प्रयत्न करतो। तुमच्या एरियामध्ये रोजगार तर असायलाच पाहिजे, रोजगार नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? रोजगार नाही असे म्हणतच नाही, रोजगार आहे, भरपूर रोजगार आहे। आज मी तुम्हाला सांगत आहे, मी याच जिल्ह्यामध्ये मी काही पदामध्ये नाही, मी कुठला काही आमदार खासदार नाही, पण मी माझ्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 500 लोकांना मी रोजगार दिला। स्थानिक नेत्यांनी, स्थानिक आमदारांनी अगर विचार केला की रोजगार आपण लावून देऊ शकतो तर रोजगार आहे, नाहीतर इच्छा नसता काही होऊ शकत। तुमच्या म्हणण्यानुसार स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध नाही, बाहेरच्यांना रोजगार मिळत आहे असं तुमचा आरोप आहे का? नाही, बाहेरच्यांना रोजगार मिळत आहे असा आरोप नाही। माझं म्हणणं काय आहे की जे इथले कॅपेबल लोक आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांना रोजगार जसा पाहिजे या पद्धती तसं नाही भेटत। त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये इथले विधायक, आमदार, खासदार अपयशी ठरले, काय कारण वाटतं तुम्हाला? कारण आता काय सांगू, मला मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। कारण आमच्या आमदाराने इथे म्हटलं लोकांना की 200 युनिट देतो, ज्या मोठ्या मुद्द्यावर ते निवडून आले त्या मुद्द्यावरच काम नाही केलं तर आपण काय म्हणा की बाकी काय काम करणार आहे? पक्षाने कोणत्या तिकीट तुम्हाला दिलं नाही, तुम्ही निर्दलीय चुनाव लढले, तर तुम्ही जे आश्वासन द्याल ते पूर्ण करण्यासाठी काय रोडमॅप आहे तुमच्याकडे? बघा, पहिले तुम्ही म्हटलं की ते निवडून आले आणि त्यांनी ते सरकारमध्ये नव्हते, त्याच्यामध्ये करू शकत नाही तुम्ही असं म्हटलं, पण जेव्हा ते निवडून आले काँग्रेस सरकार होती, काँग्रेस सरकार त्यांनी आपला पाठिंबा दिला। पाठिंबा दिल्यानंतरही तिथे पण काही झालेलं नाही। त्याच्यानंतर सरकार बदलली, 2.5 वर्षामध्ये दुसरी सरकार आली, त्या सरकारमध्ये पण त्यांनी पाठिंबा दिला, तरी पण तिथूनही आतापर्यंत काही रिझल्ट नाही। दोन्ही परिस्थितीमध्ये इथं सरकारमध्येच होते ना, तरी पण काही इथं 200 युनिटचा काही मुद्दा कधीच झाला नाही। 200 युनिट तुम्ही सोडा ना, जे आता वीज बिल वाढत आहे आणि वीज बिल वाढीचे जे आता बिल लोकांना येत आहे, मी खूप मोठं आंदोलन केलेलं आहे, खूप मोठं आंदोलन केलं। मी आंदोलन केलं तेव्हा जनतेने जे मला साथ दिला, जनते त्रासलेली आहे। जनता आता काय म्हणते की मला ठीक आहे, आम्हाला वीज बिल नाही मिळत आहे, माफ नाही झालं 200 युनिट, पण जे वीज बिल वाढून येत आहे ते तरी कमी करा। ते होऊ शकत नाहीये, तेही आमच्या आमदार साहेब आता केले नाही। तर मला हे समजत नाही की अगर करायला आता पण सगळं तुमचे जसं विचारलं त्या हिशोबाने करायला गेलं सगळं करणे तर पाहिजे ना। स्थानिक आमदार जोरगेवार गुवाहाटीला गेले ते जनतेच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या मलाईसाठी गेले असा आरोप आहे का तुमचा? बिलकुल। तर येणाऱ्या काळामध्ये जनजागृती मोहीम कशा पद्धतीने राबवाल आणि किती लोकांना रोजगार पर्याप्त उपलब्ध करून द्याल? बघा, येणाऱ्या काळामध्ये अगर मी निवडून आलोय तर मी तुम्हाला सांगतोय की रोजगार हा मुद्दा जे आहे, पहिली गोष्ट मला लोक जे ओळखतात आशिष माशिरकर या नावाने, तर या विषय असे ओळखतात की आशिष माशिरकर हा व्यक्ती आम्हाला रोजगार देऊ शकतोय, या हिशोबाने मला लोक ओळखतात। तर जेव्हा आता मी कशाच पदामध्ये नसतानाही अगदी 500 रोजगार देऊ शकतोय
ज्या पदावर येणार तर तुम्ही विचार करा की रोजगार देऊ शकतो. नक्की तुमचा पक्ष कोणता आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडनं तयारी करताय, कोणत्या पक्षाकडनं निवडणुकीत जाणार? मी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जसं तुम्ही प्रहार सांगितलं, बाकी सांगितलं, काही संपर्क फिलहाल तर आहे नाही. इथले जे आता मी इथला स्थानिक आहे, मी इथला स्थानिक असल्यामुळे इथले स्थानिक जितकेही लिडर आहेत, माझी संस्था आहे प्रवृत्ती फाउंडेशन सामाजिक संस्था, त्या माध्यमातून मी सांगत आहे की माझी संस्था आहे आणि मी सांगताय माझ्या सर्व पक्षामध्ये माझे मित्र आहे, माझे सर्व पक्षासोबत संबंध आहे, पण एक माझी प्रवृत्ती फाउंडेशन सामाजिक संस्था आहे, या माध्यमातून सगळं माझे मित्र आहे, याच्यासोबत चांगले संबंध आहे. आता समोर मला कोण तिकीट देणार या कोण मला उमेदवार बनवणार त्याच्यावर बघणार मी समोर काय करायचं आहे. चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी काय रोडमॅप तुमच्याकडे आहे, काय करू शकता तुम्ही, अशी जनतेला तुम्ही सांगू इच्छिता? आता रिसेंट मध्ये आता 2 दिवस झाले फक्त लॉयड हॉस्पिटल कंपनीमध्ये फुफ्फुस इथे मी महिलांना रोजगार द्या, कारण महिला आता एक माइंड झालेला आहे आमच्या या क्षेत्रामध्ये की महिला फक्त घरचे काम करू शकतात, महिला फक्त ऑफिस वर्क करू शकतात, 5,000 7,000 इथे जे सॅलरी तुम्हाला सांगत आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती इथे महिलांना सॅलरी नाही आहे आणि महिलांना इथे समोर म्हणजे तुम्हाला समोर जायसाठी किंवा तुम्ही टीम सेक्टर मध्ये चांगलं काम म्हणजे मला वाटत नाही की आहे म्हणून कंपनीमध्ये महिलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आता मी 2 दिवसावर आंदोलन केलं, त्याचा मला खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि लॉयड हॉस्पिटल कंपनीने म्हटलं की आम्ही महिलांना रोजगार देणार. 1500 रुपयाची लाडली बहीण योजना असो की 3 सिलेंडरचे मिळणार आहे त्यांना, त्या संदर्भात असो, अशा योजनांचे तर मोठमोठे बॅनर पोस्टर लागले आहे. काय वाटते महिला मतदार तुमच्या पाठीमागे का बरं उभे राहते? सरकारकडून आलेल्या योजना आहेत ते सरकार योजना झाल्या. माझं हे मत आहे की इथे इतका मोठा इंडस्ट्रियल एरिया असून इथे महिलांना रोजगार नाही आणि महिला सशक्तीकरण म्हणत आहे खूप चांगली गोष्ट आहे, चालू पण आहे, करत आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण महिलांना इथे रोजगार नाही हे तुम्हाला कळवत आहे की महिलांना रोजगार इथे कसा प्रोव्हाइड होतो आम्हाला त्याच्यावर भर द्यायचं ते काम करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं लॉयड हॉस्पिटल कंपनीमध्ये मी आंदोलन काय त्यांनी म्हटलं आहे की आम्ही महिलांना रोजगार देणार. इतकंच नाही, इथं फक्त सुरुवात आहे. इथे पूर्ण MIDC एरिया आहे, माझ्या विधानसभामध्ये MIDC एरिया आहे आणि बाकी काही कंपनी आहे. मी प्रत्येक कंपनी लेटर देणार आहे की महिलांना 35% रोजगार द्या. अगर त्यांनी दिला नाही तर समोर आणखी मी आंदोलन करणार आहे आणि मी ते काम करून घेणार आहे हे तुम्हाला सांगतो. निवडणुकीमध्ये पैशांचा खेळ चालतो ना, मोठमोठे पक्ष जास्तीत जास्त पैसा निवडणुकीत लावून विजय होण्याचा संकल्प बाळगत असते, त्यामध्ये एखादा निर्दलीय उमेदवार कसा निवडून यावं काय वाटते तुम्हाला, काय सांगाल जनतेला? जनतेला फक्त इतकं सांगायचं आहे मी काही खूप पैशाला मुलगा नाही, मी काही घरून म्हणजे खूप संपत्ती आहे, काही असं काहीच नाही. माझे बाबा WCL एम्प्लॉई होते. आता मला चान्स मिळाला समाजकार्य करायचा, लोकांसाठी करण्याचा मला चान्स मिळाला तर मी समोर आपलं काम चालू केलं आणि मला प्रतिसाद पण चांगला मिळाला की मी ज्या ज्या कामामध्ये हात टाकलं ते काम लोकांच्या हितासाठी ते काम होत गेलंय आणि समोर पण मी हे काम करत राहणार लोकांच्या हितासाठी. रोजगारचा प्रश्न राहू द्या, दुसरा काही प्रश्न राहू द्या, शेतकऱ्याचा प्रश्न राहू द्या, शेतकऱ्यांबद्दल काहीही अगर जे आज प्रदूषण जे आहे चंद्रपूरमध्ये ते कसं कमी होणार त्याच्यामध्ये खूप मोठा प्रश्न आहे चंद्रपूरचा की चंद्रपूरमध्ये प्रदूषण भरपूर आहे. ते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय लाभ होऊ शकतो योजनेच्या सरकारच्या मार्फत त्याच्यामध्ये मी पूर्ण प्रयास करणार की शेतकरी त्याच्यावर काय लाभ होते. कारण आज प्रदूषणामुळे जो कापूस उत्पादन होत आहे तो कापूस बरोबर आमच्या इथे उत्पादन होत नाही आहे. त्याच्यानंतर जी आमच्याकडे उपजाऊ जमीन होती ते आज इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे ते उपजाऊ होत नाही आहे. त्याच्याकडे भर देणार की ती जमीन उपजाऊ कशी होणार, शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळणार, शेतकऱ्यांसाठी, महिलांना रोजगारांसाठी आणि जे आमचे पुरुष आहेत त्यांना रोजगारांसाठी मी माझ्या जितकं काही होणार ते सगळं मी करतो.